राज्यातील लाखो महिलांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ अचानक बंद झाल्याच्या तक्रारीने आता मोठं रूप धारण केलं। राज्यातील लाखो महिलांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ अचानक बंद झाल्याच्या तक्रारीने आता मोठं रूप धारण केलंय। पात्र असूनही अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत आणि यामुळे संतापाची लाट उसळली आहे। नेमकं काय प्रकरण आहे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रुती, आपण पाहताय नवराष्ट्र। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारची महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक। दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देणाऱ्या या योजनेमुळे लाखो महिलांना आधार मिळत होता। मात्र आता या योजनेवरून मोठा वाद निर्माण झालाय। जानेवारी 2026 पासून अनेक पात्र महिलांच्या खात्यात हप्ते जमा झाले नसल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या। काही महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे मिळून 3000 रुपये मिळणार होते, पण जानेवारी पासूनचा नियमित लाभ बंद झाल्याचा दावा करण्यात येत आहे। यामुळे महिलांमध्ये संताप वाढत असून आम्ही पात्र असतानाही आम्हाला आमचा लाभ का मिळत नाही असा थेट सवाल प्रशासनाला विचारला जात आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यातून तक्रारी वाढू लागल्यानंतर सोलापूर आणि जालना येथे महिलांनी थेट महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला। सोलापुरात तर तब्बल 2000हून अधिक महिला कार्यालयात दाखल झाल्याने प्रशासनाची धावपळ उडाली। महिलांनी आरोप केलाय की केवायसी पूर्ण केली, आवश्यक कागदपत्रे दुरुस्त केली, तरीही खात्यात पैसे जमा झाले नाही। इतकंच नाही तर काही महिलांनी आणखी गंभीर आरोप केलेत की प्रत्यक्षात स्वतःच्या नावावर कोणतीही चारचाकी नसतानाही पोर्टलवर वाहन दाखवले जात असल्याचा दावा करण्यात आलाय। लाडकी बहीण योजनेत चारचाकी वाहन असणे ही महत्त्वाची अट होती, मात्र अनेक महिलांनी आरटीओ कार्यालयात चौकशी केल्यानंतर त्यांच्या नावावर कोणतेही वाहन नसल्याचे समोर आले। त्यामुळे पोर्टलवरील तांत्रिक चुका आणि चुकीच्या नोंदीमुळे पात्र महिलांना अपात्र ठरवले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। दरम्यान राज्यातील अर्ध्या कोटींपेक्षा अधिक महिलांना जानेवारी 2026 पासून लाभ मिळाला नसल्याची चर्चा समोर येत आहे। त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 4 लाख महिलांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली। आता महिलांची एकच मागणी, पोर्टलमधील त्रुटी दूर करा, पात्र महिलांना न्याय द्या आणि रखडलेले हप्ते त्वरित खात्यात जमा करा। पण प्रश्न असा आहे की लाडकी बहीण योजनेतील हा गोंधळ खरंच तांत्रिक बिघाडामुळे झालाय का, की पात्र लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्याची गंभीर चूक प्रशासनाकडून करण्यात येत आहे? तुमचं याबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।